तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने वल्लरीची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. 20 वर्षांपूर्वी इथे आता संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्यामागे आणि सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे जर कुणाचा हात होता तर ती व्यक्ती वल्लरी होती आणि तिची साथ देणारा उदयकांत होता. हे सत्य लवकरच ईश्वरी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. दोन व्यक्तींची काही चूक नव्हती. रमाकांत काका आणि सुप्रिया यांची काही चूक नसताना त्यांना विनाकारण बदनामीला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, पण त्यांचं कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त झालं. आणि त्याच्यामध्ये जर कुणाचं सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर ते नुकसान झालेलं असतं ते म्हणजे अर्णवचं आणि अंजलीचं. कारण लहानपणीच तिचे आई आणि वडील हे दोन्हीसुद्धा त्यांच्यापासून दुरावले होते. त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलेलं असतं. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो घडून गेलेल्या असतात, पण शेवटीला गुन्हेगार अजून मोकाट फिरतच असतो आणि शेवटीला नियतीने त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यामुळेच ईश्वरीच्या समोर काही धमाकेदार गोष्टींचा उलगडा झालेला असतो. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीने वल्लरीला, पळून जाणाऱ्या वल्लरीला फरफटत इथे आता सुप्रिया आणि रमाकांत काका यांच्या समोर आणून उभं केलेलं असतं. आणि सुप्रियाने 20 वर्षांपूर्वी याच बाईने मला चुकीच्या पत्त्यावरती पाठवलं या गोष्टीचा खुलासा करताच रमाकांत काकांनी इथे आता पोलिसांना बोलावून इथे वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्णवने आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वल्लरीला जेलमध्ये पाठवण्यासाठी रमाकांतची साथच दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे जेव्हापासून ईश्वरी रमाकांत काकांना घरी घेऊन आली तेव्हापासून सगळ्यात जास्त विरोधात गेलेली व्यक्ती म्हणजे वल्लरी. अंजली आणि अर्णव या दोघांनासुद्धा हा निर्णय मान्य नव्हता, पण त्यांना भडकवण्यामागे जर कुणाचा हात असेल तर तो हात वल्लरीचा असतो. आपली बहीण गेली, तिने आत्महत्या केली, तरीसुद्धा इथे मामा रमाकांत काकांचा राग करत नाही. कारण त्यांना एका गोष्टीवरती विश्वास आहे आणि ते म्हणजे रमाकांत काकांचा प्रामाणिकपणा. त्याच्यावरती त्यांचा खूप जास्त विश्वास आहे की रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनी हे दोघे जण चुकू शकत नाही. नक्कीच त्यावेळेला काहीतरी गैरसमज झाला आहे. त्या दोघांमध्ये जे काही घडलं तसं घडलेलंच नसताना लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने ती घटना पोचवण्यात आली. ते दोघे जण निर्दोष आहेत. खरी गुन्हेगार आहे ती तिसरी व्यक्ती, ज्या तिसऱ्या व्यक्तीने त्या दोघांमध्ये गैरसमज पसरवले, त्या दोघांना बदनाम केलं, असं मामा सातत्याने वल्लरीला म्हणत असतात. तेव्हा वल्लरी इथे आरडाओरडा करून चिडून त्यांचं तोंड बंद करत आलेली असते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, जो खरा गुन्हेगार आहे तो एक ना एक दिवस समोर येणारच होता. वल्लरी आपला गुन्हा लपून लपून किती दिवस लपवणार? त्या गोष्टीला तब्बल 20 वर्ष होऊन गेलेली असतात. अर्णव इथे 8 वर्षाचा असताना आता तो 28-29 वर्षाचा झालेला असतो. त्याने आता आपल्या आयुष्यामध्ये खूप खास्ता खाऊन तो मोठा झालेला असतो. आणि शेवटीला प्रेक्षकांनो, ईश्वरी त्याच्या आयुष्यात आलेली असते आणि गोष्टी पुन्हा एकदा त्याच्यासमोर आल्यानंतर ईश्वरी अर्णवला विश्वास देते की माझ्या आईला आणि तुमच्या बाबांना त्यावेळेला नक्कीच फसवलं गेलं आहे. माझी आई निर्दोष आहे. ती कधीच कुणाचा संसार मोडू शकत नाही. ती तर बिचारी साधी भोळी, खूपच जास्त निरागस आहे. ती कधी कुणाचा संसार उद्ध्वस्त करणार नाही. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मग तुम्ही तुमच्या बाबांवरती विश्वास का ठेवत नाही? तेव्हा तर तुम्ही लहान होता. ज्या गोष्टी समोर आल्या, सांगितल्या गेल्या, त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवलात. पण आता तसं करू नका, असं ईश्वरी अर्णवला पटवून देत असते. पण इथे आता वल्लरी मात्र शांत बसत नाही. वल्लरी रमाकांत काकांवरती चोरीचा आरोप घेते की त्यांनी माझे दागिने चोरले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अच्छा, म्हणजे बाबांनी आल्या आल्या तुमचेच दागिने चोरले का? विरोधसुद्धा त्यांना जास्त तुमचाच होता. या घरामध्ये जेव्हापासून मी बाबांना घेऊन आले ना तेव्हापासून तुमचा त्यांना जास्त विरोध आहे. मला माहिती आहे बाबा कधीच चोरी करू शकत नाही आणि ते चोरी का करतील
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पैसा बघितला आहे, खूप पैसा कमावला आहे. त्यांना इथे चोरीबिरी करायची गरज नाही आहे आणि जे काही आहे ते त्यांच्या मुलाचंच आहे. जरी पण त्यांचा मुलगा रागवला असेल, चिडला असेल, पण तरीसुद्धा हे सगळं त्यांच्या मुलाचंच आहे. त्यामुळे इथे ईश्वरी सगळ्यांसमोर म्हणते की आजी, मला असं वाटतं बाबांच्या इथे झोळीमध्ये कुणीतरी मुद्दामून हे दागिने ठेवलेत आणि पैसे ठेवलेत आणि हे सगळं कुणी केले ना, त्या माणसाला शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. आणि ईश्वरीला पूर्णपणे संशय आलेला असतो, तो म्हणजे राकेशवरती आणि इथे वल्लरीवरती. कारण तिला सातत्याने वाटत असतं की मामी सगळ्यात जास्त बाबांचा, माझ्या आईचा विरोध करतायत. नमुताईसुद्धा त्यांना या घरामध्ये नको, म्हणजे सगळ्यांचा विरोध पत्करून मामी आमचा इतका तिरस्कार का करतात? या सगळ्याच्या मुळाशी नक्की 20 वर्षांपूर्वीची ही घटना तर नसेल ना, असा संशय ईश्वरीच्या मनामध्ये आलेला असतो. आणि म्हणून प्रेक्षकांनो, ईश्वरी सगळ्या गोष्टींची आता उलट तपासणी करते, सगळ्या गोष्टींची शहानिशा करते आणि तेव्हा तिच्या बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या असतात. पहिली गोष्ट तर अर्णवला इथे राकेशच्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं आणि तेव्हा इथे राकेशच्या तावडीतून कसंबसं इथे आता अर्णवला वाचवण्यात आलेलं असतं. ईश्वरी, आकाश, रमाकांत काका, मामा आणि पोलीस सगळेजण येऊन इथे अर्णवला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतात. आणि अर्णव घरी परत आल्यानंतर ईश्वरीच्या समोर आता एक गोष्ट असते आणि ती गोष्ट म्हणजे कशा पद्धतीने रमाकांत काकांना निर्दोष सिद्ध करायचं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी मुद्दामूनच जाते कुठे? वल्लरीच्या रूममध्ये. वल्लरीच्या रूममधून कसे दागिने चोरीला गेले आणि तेव्हा इथे ईश्वरीच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो. वल्लरी जेव्हा तिच्या कपाटातून दागिने घेऊन जात होती ना, तेव्हा जात असताना आता त्याच्यामध्ये जात असताना एक दागिना तिच्या रूममध्ये पडलेला असतो, दुसरा दागिना इथे आता नेत असताना रमाकांत काकांच्या रूमच्या बाहेर पडलेला असतो. आणि त्यानंतर तो दागिना पडल्यानंतर जे दागिने आता वल्लरीच्या इथे आता कपाटातून गायब तिनेच केलेले असतात, ते दागिने रमाकांत काकांच्या झोळीत जात असताना इथे आता तिच्या कानातल्याचा एक झुमका असतो ना, तो त्याच्यामध्ये पडलेला असतो. तिचं कानातलं सुद्धा त्याच्यामध्ये पडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी काय म्हणते, मामी, बाबांनी चोरी केली असं म्हणताय तुम्ही, ते मान्य आहे, पण चोरी करत असताना त्यांनी तुमच्या कानातलं सुद्धा चोरी करून नेलं का? ती म्हणते, नाही, माझे कानातले ते कानातून का काढून नेतील? ते नाही चोरी केलेत, कपाटातून दागिने चोरी केलेत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सगळ्यांनी बघा, मामीचं एक कानातलं नाही आहे आणि त्यांचं एक कानातलं चोरी करत असताना स्वतःच्याच हाताने आता पडलं असेल आणि ते सुद्धा त्यांनी बाबांच्या झोळीमध्ये टाकलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो ना की मामीने हे सगळं मुद्दामून केलं असेल, कारण त्यांना बाबा या घरामध्ये नको आहेत ना, म्हणून त्यांनी बाबांना अडकवण्यासाठी हे केलंच असेल. तेव्हा इथे वल्लरीच्या कानातलं हे आता घाई गडबडीमध्ये तिथे रमाकांत काकांच्या झोळीत पडलेलं असतं, हे वल्लरीला माहिती नसतं आणि त्यामुळे ईश्वरीने रमाकांत काकांना आता निर्दोष सिद्ध केलेलं असतं. सगळा आरोप इथे वल्लरीवरती गेलेला असतो. आणि मग काय होतं, ईश्वरीने आता रमाकांत काकांना निर्दोष सिद्ध केल्यानंतर तिला आपल्या आईला आणि रमाकांत काकांना सुद्धा निर्दोष सिद्ध करायचा एक साथ. तेव्हा इथे ईश्वरी काय म्हणते, ती बाई नक्की कोण असेल? तेव्हा तिला आठवतं इथे आता काय वर्णन केलेलं असतं सुप्रियाने, रंग गोरा, केसांचा आंबाडा, त्याला इथे गजरा, डोळे घारे आणि हिरव्या रंगाची साडी आणि दागिने वगैरे घातलेले आणि एका चांगल्या घरातली बाई वाटत होती ती. तेव्हा इथे ईश्वरीच्या समोर आता त्या सगळ्या वर्णनामध्ये एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे मामी. हिरव्या रंगाची साडी, त्याचबरोबर केसांचा आंबाडा, त्याला गजरा, गोरा रंग आणि डोळे घारे, हे सगळं तर मामीसुद्धा आहे. मग आता 20 वर्षांपूर्वी मामीच ती बाई नाही आहे ना, जिने माझ्या आईला फसवून त्या आता हॉटेलवरती पाठवलं, असा संशय इथे तिच्या मनामध्ये आलेला असतो आणि तिला त्या संशयाची खातरजमा करायची असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी काय आयडिया करते, ती जाते आणि म्हणत असते की आई, ज्या बाईबद्दल तू बोलतेस ना, मला असं वाटतंय त्या बाईचा पत्ता लागला आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, कोण ती बाई? तेव्हा इथे ईश्वरी मामीचा फोटो आता सुप्रियाला दाखवते आणि म्हणते, ती बाई हीच आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो ईशू, ही बाई तीच आहे. तुझ्याकडे तिचा फोटो कसा? ह्याच बाईने तुझ्या आईचं आणि तुझ्या अर्णवच्या आई वडिलांचं संसार उद्ध्वस्त केला, आयुष्य उद्ध्वस्त केलं.
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई चल, आता वेळ आली आहे रमाकांत काकांच्या समोर जाऊन उभं राहायची. बाबांसमोर तू उभी राहा. अगं तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. इथे आता ताठ मानेने त्यांच्यासमोर जाऊन तू उभी राहा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आता ईश्वरीची साथ द्यायचं ठरवते. ती म्हणते की ठीक आहे, जर तू एवढं म्हणतेस तर मी निर्दोष सिद्ध होईनच, तेव्हा मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. ईश्वरीसोबत सुप्रिया आता घरी येते. जेव्हा रमाकांत काका आणि सुप्रिया एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, तुम्ही इथे? ती म्हणते, हो, मी इशूची आई आहे. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, माफ करा, माझ्यामुळे त्यावेळेला तुमचीसुद्धा खूप बदनामी झाली होती. माझ्यामुळे तुमची बदनामी झाली. तुम्हाला इथे माझे कुणीतरी दुश्मन असतील, त्यांनी मला अडकवण्यासाठी तुम्हाला इथे बळीचा बकरा बनवलं आणि माझ्याबरोबर तुमचीसुद्धा बदनामी केली. त्यावेळेला माझ्याप्रमाणे आणि सात्विकाप्रमाणे तुमचीसुद्धा खूपच बदनामी झाली. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की बघा, माझ्या आईने काही चुकीचं केलेलं नाही, बाबांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे, म्हणून ते दोघे जण एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेत. आणि आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं. माझ्या आईची आणि बाबांची काडी मात्र चूक नाही आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण इथे आता एकत्र उभे राहा. आणि वल्लरी मामी कुठे आहेत? तेव्हा इथे वल्लरी आपल्या खोलीमध्ये लपून बसलेली असते. ती म्हणते, अरे देवा, रमाकांत आणि सुप्रिया एक साथ, म्हणजे आता जर सुप्रियाने मला बघितलं तर ती लगेच सगळ्यांना सांगेल की ती बाई हीच होती, हिनेच मला चुकीच्या पत्त्यावरती पाठवलं होतं आणि सगळेजण तिच्या बोलण्यावरती विश्वास देखील ठेवतील. आता काय करू मी? तेव्हा ईश्वरी म्हणते, कुठे आहे वल्लरी मामी? कारण तिला संशय आलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी, ए वल्लरी. तेव्हा वल्लरी काही आवाज द्यायला तयार नसते. वल्लरी आता तोंड लपून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी धावत पळत तिच्या मागे जाते, वल्लरीचा हात पकडते आणि तिला फरफटत आता घेऊन येते आणि म्हणत असते, कुठे जाते मामी? आणि तिच्या डोक्यावरचा पदर देखील बाजूला करते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, वल्लरी मामी म्हणजे तुझी मामी, आकाशची आई? तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणते की ही तीच बाई आहे जिने 20 वर्षांपूर्वी मला चुकीच्या पत्त्यावरती पाठवलं होतं. मी इंटरव्ह्यूला गेले होते, पण मला सात्विक फॅशनला इंटरव्ह्यूला जायचं होतं. तेव्हा मी यांना फक्त ॲड्रेस विचारला की रमाकांत सर आहेत का? मला इंटरव्ह्यूला त्यांनी बोलावले. तेव्हा त्यांनी मला पत्ता दिला हॉटेलवरचा आणि जिथे मीटिंग सुरू होते तिथे मला मुद्दामून पाठवलं. आणि मग जे काही झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. रमाकांत सरांना कोणीतरी गुंगीचं औषध दिलं होतं, त्यांना चक्कर आली. मी फक्त त्यांना आधार दिला, त्यांचा तोल गेला आणि ते फोटो सगळे क्लिक करण्यात आलेत. मला सावरण्याचा वेळसुद्धा दिला नाही, असं आता सुप्रिया सांगते. आणि त्यामुळे माझी आणि त्यांची खूपच जास्त नाचक्की झाली विनाकारण. तेव्हा प्रेक्षकांनो, रमाकांत काकांना खूप राग येतो. तुझ्यामुळे माझ्या बायकोने आत्महत्या केली. सगळ्यात आधी तर मामा वल्लरीचं थोबाड फोडतात, कारण त्यांची बहीण त्यांना सोडून गेलेली असते. इथे अंजली आणि अर्णव लहानपणी पोरके झालेले असतात, त्याला कारणीभूत वल्लरी असते. तर अशा रीतीने इथे आता सुप्रिया आणि रमाकांत काका यांना एकमेकांच्या समोर उभं करत वल्लरीला आणत सगळ्या गोष्टीचा छडा ईश्वरीने लावलेला असतो. बस झाला लपंडाव, आता सत्य सगळ्यांच्या समोर येणार, असं ईश्वरी म्हणतच वल्लरीला घेऊन येते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, 20 वर्षांपूर्वी ह्या तिघांच्या आयुष्यामध्ये जे काही आता विष पेरलेलं असतं ते वल्लरीनेच पेरलेलं असतं आणि ते समोर आलेलं असतं. तर अशा रीतीने इथे आता सुप्रियाने सगळ्यांच्या समोर वल्लरीचं कारस्थान उघडं पाडलेलं असतं. तरीसुद्धा वल्लरी त्यातूनच म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे. अर्णवने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव आता पोलिसांना बोलावून घेतो आणि म्हणतो की ज्यांनी कुणी माझ्या आईच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेले आहेत ना, त्यांना मी माफ करणार नाही आहे, आणि मग ती मामी असली तरीसुद्धा. तेव्हा इथे रमाकांत काका वल्लरीच्या एक थोबाडी देतात आणि म्हणतात की ही थोबाडी तुझी, जी काही मी दिली आहे ना, ती माझ्या बदनामीसाठी नाही. माझ्या सात्विकाने आत्महत्या केली तुझ्यामुळे. तू गैरसमज पसरवलास आणि त्यामुळे माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. मला वनवास भोगावा लागला.
माझी सात्विकाने आत्महत्या केली, त्यामुळे ही थोबाडीत एका नवऱ्याने एका बापाने तुला दिलेली आहे, असं इथे रमाकांत काका म्हणतात. आणि वल्लरीचं थोबाड लाल करत तिला पोलिसांच्या ताब्यात देतात. आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देत असताना मामा, आकाश, बाकीचे कुणी काहीसुद्धा बोलत नाही. उलट इथे वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा उशिरा का होईना पण मिळालेली असते.